बघा आता आपण वळूयात फोर्थ क्वेश्चनकडे। आता ह्या एक्सरसाइज आपण व्यवस्थितरित्या समजवतोय तुम्हाला। अगोदर तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला व्यवस्थित आपण काय केलंय की फर्स्ट पार्टमध्ये 3च क्वेश्चन दिलेले आहेत आणि बाकीचे याच्यामध्ये करणार आहोत कव्हर। आपण सर्व 12च्या 12 क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। बघा फोर्थ क्वेश्चनमध्ये 5m² = 22m + 15। आता मी तुम्हाला सर्वात अगोदरपासून सांगत आलेलो आहे की आपल्याला काय करायचं आहे, जो हा नंबर असतो त्याला फर्स्ट नंबरशी मल्टिप्लाय करायचं। आता काय होईल 15 × 5 15 5 किती होतात 15 × 5 5 5 जा 25 = 75। आता आपल्याला हे काय करायचे 75 चे काय करायचे आहेत, असे पार्ट्स पाडायचे आहेत, असे फॅक्टर्स बघायचे की ज्यांचं उत्तर काय येईल =20 - 22। आता हे 22 आपण अगोदर काय करूयात एक प्रॉपर इक्वेशन बनवून घेऊयात। इकडे +22 इकडे येऊन होईल -22, इकडे काय +15 इकडे आल्यावर काय होईल -15। 5m² - 22m - 15 = 0। आता 15 × 5 केलं तर आपलं उत्तर काय आलंय 75। मग हे कशामध्ये आलंय -75, कारण की इथे काय -15। कळालं? नेहमी एकदम साध्या भाषेत लक्षात ठेवायचं आहे, एकदम रिलॅक्स होऊन सर्व काही व्यवस्थितरित्या आपण कंप्लीट करणार आहोत। बघा -15 झालं तर बघा 25 3 जा किती होतात 75 आणि याच्यामधून 25 मधून जर आपण 3 मायनस केले तर उत्तर काय येतं आपलं 22। आणि पण आपण मायनस का बरं 25 ला दिलंय, कारण की 22 ला काय मोठ्या नंबरचं म्हणजे मायनसचं साईन आहे म्हणून मोठ्या नंबरला काय दिलंय आपण मायनसचं साईन दिलंय। बघा 5m आता याच्यात इथे 5 म्हणजे 5m² आहे म्हणजे 5 × m × m आणि इथं 5 5 जा 25 आणि ×m। याच्यात काय कॉमन आहे 5 5 कॉमन आहे, m कॉमन आहे, बरोबर। 5m आपण इथे घेतलं मग उरलं काय m - 5। तसंच याच्यामध्ये 5 3 जा 15 मग 3 कॉमन आणि m - 5। कळाला? असे भाग पाडून घ्यायचे, ते भाग पाडल्यानंतर आपल्याला कळत असतं की काय सोपं काय आपल्याला कॉमन घ्यायचं आहे। कळालं? आता बघा जे कॉमन आहे ते आपण इथे लिहून घेतलं m - 5 इथे, आणि जे कॉमन नाही आहे म्हणजे 5m + 3 आपण ते इथे लिहिलेलं आहे, बरोबर। आता 5m + 3 = 0 और m - 5 = 0 हे दोन कोऑर्डिनेट्स आपले आलेले आहेत। आता बघा m इकडे फक्त इकडे +3 इकडे जाऊन काय होईल -3 आणि हा 5 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे जाऊन होईल डिवाइड। मग m चा एक कोऑर्डिनेट काय आलाय m = -3/5 आणि इकडे -5 तिकडे जाऊन काय होईल +5 मग m = 5। कळालं? हे दोन कोऑर्डिनेट दोन रूट्स याचे ह्या इक्वेशनचे आलेले आहेत। आता हे इक्वेशन बघूयात। आता बघा इथे काय 2x² - 2x + ½ 1/2 = 0 इकडे आणायची काही गरज नाही। आता जेव्हा आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये एखादी संख्या असेल आणि त्या संख्येला आपल्याला कट करायचं असेल तर पूर्ण इक्वेशनला त्याच संख्येने मल्टिप्लाय करावं लागतं। तर बघा मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2, सगळ्या याला कशाने मल्टिप्लाय करायचे 2 ने। तर इथे पण जर 2 ने मल्टिप्लाय 2 × 0 0च येत असतं म्हणून ते इकडे मल्टिप्लाय केलेलं नाही। तर बघा 2² × 2 - 2x × 2 + ½ × 2। आता 2² 2x² × 2 2 2 जा 4 4x² - 2x × 2 2 2 जा 4 4x प्लस हे 2 काय होईल कॅन्सल +1। आपण ते करण्यासाठीच आपण काय केलं होतं, हे कट करण्यासाठीच 2 ने मल्टिप्लाय केलं होतं। कळालं? आता इथे काय आलंय 4x² - 4x + 1 = 0। आता हे काय नेमकं, आता बघा याचा आता हा फॉर्म्युला तुम्ही बघितला असेल a - b² म्हणजे या दोघांचा जर स्क्वेअर केला तर a² - 2ab + b²। तर यांचा जो रूट फॉर्म आहे तो हा असतो की 2x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर। ह्या ब्रॅकेट स्क्वेअरचा जर आपण एक्सपान्शन केलं ह्या फॉर्म्युल्याने तर हे उत्तर येईल। तर मग आपल्याला काय करायचं डायरेक्ट हे घ्यायचं आणि हे स्क्वेअर म्हणजे काय की याचेच दोन पार्ट, बरोबर। मग 2x - 1 आणि 2x - 1 = 0। आता 2x - 1 = 0 और 2x - 1 = 0। आता -1 आहे तिकडे जाऊन होईल प्लस, इकडे पण मायनस आहे तिकडे जाऊन होईल प्लस, 2 इकडे मल्टिप्लाय इकडे होईल डिवाइड। तर x = ½ 1/2 x = 1/2। कळालं?
हे थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, रिपीट व्हिडिओ बघा की मी नेमकं काय सांगितलं. आता हे 4th आणि 5th झालं आहे. आपण वळूयात आता 6th वनकडे. 6th वन बघूयात. तर 6th वनमध्ये काय 6x - 2/x = 1. आता ह्या वनला आपण इकडे पण घेऊ शकतो आणि ते नंतर x ने मल्टिप्लाय केल्यावर घेऊ शकतो. आता x ने मल्टिप्लाय का केलंय हे तुम्हाला तर अगोदर कळालंच असेल की आपण का केलंय x ला मल्टिप्लाय. कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं जे डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला दिलेले असेल ते काढण्यासाठी त्याच नंबरने आपल्याला दोघी साईडला मल्टिप्लाय करावं लागते. तर बघा मल्टिप्लाय बाय x ऑन बोथ साईड. आता 6x मल्टिप्लाय बाय x - 2/x मल्टिप्लाय बाय x आणि इकडे 1 आहे तर 1 मल्टिप्लाय बाय x. तर बघा 6x × x काय होतं 6x² मायनस x कॅन्सल -2 आणि 1 × x x 1x. ते लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. आता बघा 6x × x 6x² आहे. आता हे 1x इकडे येऊन काय होईल प्लस आहे, इकडे येऊन होईल -x. आता इकडे -2 = 0. आता बघा आपल्याला माहिती आहे a आणि c चं आपल्याला काय करावं लागतं मल्टिप्लिकेशन. मग 6 × -2 काय होतात -12 आणि आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे 1. ते पण -1 उत्तर आलं पाहिजे. आता 4 × 3 काय होत असतं 4 × 3 = 12. बघा 6th वन बघूयात आपण. 6th वन मध्ये काय 6x - 2/x = 1 असं आपल्याला दिलेलं आहे बरोबर. तर मल्टिप्लाय बाय x. आता मल्टिप्लाय बाय x का बरं केलंय आपण. तर बघा आपल्याला तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी की जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सर्व नंबर्सला x ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर त्याच नंबरने x ने आपण काय करूयात इकडे पण आणि इकडे पण मल्टिप्लाय करूयात. तर 6x मल्टिप्लाय बाय x - 2/x मल्टिप्लाय बाय x = 1 मल्टिप्लाय बाय x. तर बघा 6x मल्टिप्लाय बाय x काय होतं 6x² मायनस आता इथे बघा हे x काय होईल कॅन्सल. इथे काय उरेल -2 आणि 1 मल्टिप्लाय बाय x 1x म्हणजेच x. तर 1x ला आपल्याला काय करावं लागेल पुढच्या स्टेपमध्ये इकडे घेऊन यावं लागेल. मग 6x² - x 1x इकडे येऊन काय होईल -x. नाही लिहिलं 1 तरी चालतं. -2 = 0 बरोबर. तर आता आपल्याला फॅक्टर्स पाडावं लागतील. तर आपल्याला हे a आणि हे c. तर AC मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं आपण काय करायचं AC याचे फॅक्टर्स पाडायचे बरोबर. तर 6 मल्टिप्लाय बाय -2 = -12 आणि आपल्याला असा नंबरमध्ये आणायचा आहे की ज्याला करून त्याचं उत्तर काय आलं पाहिजे -1. त्यांची सबट्रॅक्शन करा की ॲडिशन करा आपल्याला काय पाहिजे -1. तर बघा 4 मल्टिप्लाय बाय 3 आलं 4 × 3 = 12. जर आपण मोठ्या नंबरला मायनसचं साईन दिलं आणि छोट्या नंबरला प्लसचं साईन दिलं तर प्लस मायनस होत असतं मायनस आणि मोठ्या नंबरचं साईन येईल -1. 6x² - 4x + 3x - 2 = 0. आता 6x दोघांमध्ये कॉमन काय येईल 6 आणि याच्यामध्ये 2 मग 2x. मग इथे काय 2 × 3 = 6 मग उरले 3x -2 इथे उरला. मग +1 आता याच्यामध्ये काहीच कॉमन नाही मग काय घ्यावं लागेल +1. मग 3x - 2 = 0. कळालं. तर बघा 3x - 2 इथे जे कॉमन आहे आपलं ते आपण काढून घेतलंय साईडला. मग नंतर 2x + 1 इकडे घेतलंय. जे कॉमन नव्हतं जे कॉमन होतं ते = 0. मग 3x आता सेपरेट टर्म करूयात. 3x - 2 = 0 और 2x + 1 = 0. मग x इकडे -2 आहे इकडे तिकडे जाऊन काय होईल +2 आणि 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे होईल डिवाइड. मग हे x = 2/3 ही एक टर्म आपला एक रूट होईल इक्वेशनची आणि 2x + 1 तर +1 आहे तिकडे गेल्यावर होईल -1 आणि 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर होईल डिवाइड. मग -1/2 हे काय होईल सेकंड रूट. Therefore 2/3 or -1/2 are the root of given equation. कळालं. आता आपण वळूयात 7th कडे. 7th मध्ये तुम्हाला काहीतरी फिलिंग द ब्लँक्स दिलेले बॉक्सेस दिलेले ते बॉक्स फिल करायचे. तुम्हाला व्यवस्थित हा क्वेश्चन समजून घ्या खूप सोपा आहे. तर √2x² + 7x + 5√2. आता बघा आपल्याला 5√2 चे असे फॅक्टर्स 5√2 मल्टिप्लाय बाय
√2x² असे फॅक्टर शोधायचे की ज्याचं उत्तर काय येईल 7x. तर इकडे लक्ष द्या, √2 मल्टिप्लाय बाय 5√2. तर याचंच आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तर √2 × √2 = 5. आता √2 आणि √2 ला मल्टिप्लाय केलं तर √चा काय होतो 2 चा स्क्वेअर, आणि हे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर कट होतं, व्हॅल्यू येते 2, आणि 2 + 5 किती होतात 7. किती होत असतात 7. तर मग याचेच फॅक्टर काय होणार आहे, हेच फॅक्टर काय होणार आहे याचे होणार आहे. तर बघा हे इकडे लक्ष द्या, मग 2 × 5 = 10. आपलं काय होणार आहे 10. तर आपल्याला काय पाहिजे 7. तर याचं उत्तर काय आलेलं आहे आपल्याला, हे सॉल्व करून उत्तर आलं आपलं 10. मग 10चे असे फॅक्टर्स की ज्यांनी काय होईल आपल्याला याचं उत्तर 7 येईल. काय येईल 7 येईल. तर बघा 5 × 2, मग 5 + 2 किती होतात 7, आणि 5 × 2 किती होतात 10. मग हे याचे फॅक्टर्स पण होत आहे आणि आपल्याला मध्ये जो अंक पाहिजे 7 तो पण येतोय. आता 7चे आपल्याला असे फॅक्टर्स शोधायचे की √7 ते उत्तर आलेले आहेत, पण 5 × 2 चे असे फॅक्टर शोधत. आता इथे मी तुम्हाला सांगितलं की √2 × √2 जर केलं आपण तर उत्तर काय येणार आहे 2. मग आपण ह्या 5 × 2 च्या जागी काय घेऊयात, 2 च्या जागी काय घेऊयात √2 × √2. मग बघा √2x² + 5x + 2 च्या जागी काय घेणार आहे आपण √2 × √2x, बरोबर, प्लस 5√2 जसंच तसं. आता कॉमन काय काढायचं आहे, तर √2x याच्यामधून फक्त x कॉमन निघेल, मग √2x इथे प्लस 5 इथे, आणि याच्यामधून कॉमन काय निघणार आहे, तिघांमधून कॉमन काय काढायचं आपल्याला √2 √2 √2. तर इथे काय लिहायचं आहे √2 आणि √2x ॲज इट इज असा मध्ये येईल प्लस 5. जर √2 आपण कॉमन काढलं तर पुढे काय येणार आहे फक्त प्लस 5. तर बघा हे जे कॉमन आहेत ते इथे लिहून घेतले, आणि जे बाहेर काढले आहेत आपण x + √2 जशाच तसे. आता इकडे प्लस 5 तिकडे जाऊन काय होईल -5. तर इथे लिहायचं -5, इकडे मल्टिप्लाय मध्ये √2 तिकडे होईल डिवाइड. मग x = -5/√2 हे एक रूट होईल आपलं, आणि इकडे प्लस √2 आहे तिकडे जाऊन काय होईल -√2. मग x = -√2. मग हे दोघं काय झाले, देअरफॉर -5/√2 अँड -√2 आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. कळालं. परत एकदा समजून सांगतोय, लक्ष द्या की हे आपण काय घेतलंय, हे सगळं सॉल्व केलं आपण, हे इक्वेशन सॉल्व केलं, हे मल्टिप्लाय बाय हा a मल्टिप्लाय बाय c सॉल्व केलं, आपलं उत्तर आलंय 10. तर 10चे असे फॅक्टर्स शोधायचे की ज्याचे ॲडिशन काय येणार आहे 7. तर 10चे असे फॅक्टर्स 5 × 2 = 10 ज्याचे ॲडिशन 7 येणार आहे. पण आपल्याला हे √2 कॉमन काढायचे होते. मग 2चे फॅक्टर्स काय घेतले आपण √2 × √2, कारण की हे मल्टिप्लाय केल्यावर उत्तर काय येणार आहे 2. ते इथे तुम्ही बघू शकतात. √2 × √2 म्हणजे √2 चा स्क्वेअर, मग हे स्क्वेअरचं कॅन्सल होतं, हे स्क्वेअर रूटचं कॅन्सल होतं, उत्तर येतं 2. कळालं. हे फॅक्टर्सच घ्यायचे कसे ते थोडंसं अवघड होतं, तेही मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे. आता हे सगळे क्वेश्चन्स आपण तुम्ही इथे शिकतायत, तर आपण काय करूयात, हे खूप लेंदी व्हिडिओ बनतोय, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि चॅनलवर जर नवे असतील तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या.